जग उद्याचा विचार करत असताना जपान पुढच्या दशकाचा विचार करत असतो. म्हणूनच जपानला लिव्हिंग अहेड ऑफ इट्स टाइम असं म्हटलं जातं. ज्या देशावर अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी अणुबॉम्बने हल्ले केले, अगदी काही शहरं उद्ध्वस्त करून टाकली, लोकांची स्वप्न राख करून टाकली, त्याच देशाने स्वतःने उभारी तर घेतलीच, पण अगदी काही वर्षांमध्ये त्यांनी जगाला सगळ्यात पहिली बुलेट ट्रेन इंट्रोड्यूस करून दिली. तोच आहे जपान, ज्याने जगाला सगळ्यात पहिली बुलेट ट्रेन शिंकानसेन इंट्रोड्यूस करून दिली, ज्याचा टॉप स्पीड आहे 320 किलोमीटर पर आवर. आणि येस, त्याच ट्रेनने आज आपण ट्रॅव्हल करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट अवर जर्नी फ्रॉम क्योटो टू टोकियो इन जपान्स फर्स्ट बुलेट ट्रेन शिंकानसेन नोझोमी. हे आहे क्योटो स्टेशन. खूप मोठं स्टेशन आहे, कॉम्प्लिकेटेड आहे, गर्दीचं आहे, पण गोंधळ बिलकुल नाही, सिस्टमॅटिक आहे. क्योटोवरून आपण जाणार आहोत टोकियोला शिंकानसेन बुलेट ट्रेन, ज्याचं तिकीट आपण ऑनलाईन ऑलरेडी बुक केलंय. आणि साईन बोर्ड्स दिसतील त्या ट्रॅकचे, त्या डिरेक्शनने आम्ही चालत गेलो. आणि ही मोस्टली ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 11 किंवा 12ला थांबते टोकियोला जाणारी. किंवा तुम्ही इन्फॉर्मेशन सेंटरलाही विचारू शकता जर काही कन्फ्युजन असेल तर. शिंकानसेनमध्ये पण 3 डिफरंट टाईपच्या ट्रेन आहेत, नोझोमी, हिकारी आणि कोडोमा. त्यातल्या त्यात नोझोमी ही सगळ्यात फास्टेस्ट ट्रेन आहे आणि आम्ही त्याच ट्रेनने जाणार होतो टोकियोला. म्हणजे 320 किलोमीटर पर आवर स्पीड असणाऱ्या ट्रेनने फर्स्ट टाइम बुलेट ट्रेनने ट्रॅव्हल करणार होतो. भारी वाटत होतं, एकदम मस्त. जपान ट्रेन खूप पंक्च्युअल असतात. अगदी 30 सेकंड ट्रेन लेट झाली ना तरी तिथे अनाउन्समेंट करतात, सॉरी वी आर लेट बाय 30 सेकंड. आणि स्टेशन खूप मोठं आहे, कन्फ्युजिंग आहे, त्यामुळे तुम्ही 1-1.5 तास आधीच या. आम्हीही तसंच केलेलं. बुलेट ट्रेनचं तिकीट बुक करताना ऑफिशियल साईटवरून बुक करा. फ्रॉड साईट्स पण भरपूर आहेत, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईलच तुम्हाला. दुसरी गोष्ट, नोझोमी ट्रेन बुक करायची असेल तर तुमच्याकडे IC कार्ड किंवा सुइका कार्ड हवं. GR पास तिथे चालत नाही नोझोमीसाठी. ट्रेनची फ्रिक्वेन्सी तशी भरपूर आहे, त्यामुळे ऑन द स्पॉट पण तिकीट भेटून जातं. फक्त रिझर्व कोटा फुल असेल तर अनरिझर्वमध्ये जावं लागेल, जिथे स्टँडिंग जावं लागेल. याचं एक तिकीट 17,000 येन म्हणजे आपले 9 ते 10,000 रुपये तुम्ही पकडू शकता. बेस्ट पार्ट म्हणजे तुमची ट्रेन जरी मिस झाली ना तरी तुम्ही सेम तिकीटने दुसरी ट्रेन पकडू शकता अनरिझर्व कोट्यामध्ये. सो फायनली ही आमची नोझोमी बुलेट ट्रेन आली. पहिले सगळे लोक व्यवस्थित सिस्टमॅटिकमध्ये उतरतात, बाहेरचे लोक त्यांचा वेट करतात. छोटे छोटे किड्स, एकदम क्यूट किड्स होते जापनीज. खूप सेफ आहे जपान, म्हणजे छोटी मुलं पण आरामात कम्फर्टेबली ट्रॅव्हल करू शकतात. सो येस, फायनली आम्ही आमची बुलेट ट्रेनमध्ये चढलो. ट्रेनमध्ये लगेज वगैरे ठेवायला अशी स्पेसिफिक सेपरेट जागा असते, त्यामुळे तिथे कम्फर्टेबली तुम्ही तुमचे लगेज ठेवू शकता. सो येस, फायनली आफ्टर लॉंग वेटिंग आम्ही बसलो बुलेट ट्रेनमध्ये. आणि बुलेट ट्रेनमध्ये बसल्यावर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की तिथे लोक एवढे शांत असतात, म्हणजे बिलकुल गोंधळ गडबड, एकदम शांत. नोझोमी स्पीड 300 किलोमीटर पर आवर, विमानासारखा स्पीड असूनही प्रवास इतका स्टेबल की आम्ही बॉटल अशी उलटी ठेवून चेक केली की किती स्टेबल राहते. आणि लिटरली ती बॉटल तशीच्या तशी एवढ्या हाय स्पीड ट्रेनमध्ये. ही आहे शिंकानसेनची जादू. जेव्हा तुम्ही आयुष्याच्या अशा छोट्या बकेट लिस्ट कंप्लीट करता ना, तेव्हा तुमचं आयुष्याचं रोजचं डेली हेक्टिक ऑफिस रुटीन आहे ना, ते एकदम वर्थ वाटतं. म्हणजे तीच जी मेहनत आहे रोजची, ती तुम्हाला आज हे चांगले दिवस दाखवते. ट्रेनमध्ये सिटिंग अरेंजमेंट एका साईडला ABC आणि दुसऱ्या साईडला DE असे 3 आणि 2ची अरेंजमेंट असते. तर टोकियोला जाताना तुम्ही 2 साईडचे जे D आणि E सीट्स आहे ना ते बुक जर केले तर तुम्हाला माउंट फुजीचा व्ह्यू दिसू शकतो जर वेदर क्लिअर असेल तर. मोस्ट ऑफ द लोक
त्या साईडचे सीट प्रेफर करतात सो दॅट दे कॅन सी द माउंट फुजी. आणि हा तो एरिया आहे जिथून माउंट फुजीचा व्ह्यू दिसू शकतो. पण खूप क्लाउड असल्यामुळे आज तो दिसला नाही माउंट फुजी. बट जर वेदर क्लिअर असेल तर यू कॅन सी दॅट. टोकियो स्टेशनच्या बाहेर आलो आणि पाहतो तर काय सुंदर हलकासा पाऊस पडत होता. असं वाटत होतं की तो आमच्या वेलकमसाठीच आहे. आणि हे पाहून माझ्यातली फिल्मी गर्ल जागी झाली. मी आणि राशी तिथेच डान्स करायला लागलो. टोकियोमध्ये आम्ही एअरबीएनबी बुक केलेलं आणि त्याचं जे ओनर होता त्यांनी आम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन दिले होते की कसं तुम्ही रूममध्ये जाऊ शकता. तर ही एक अपार्टमेंट होती. अपार्टमेंटमध्ये असे खाली लॉकची सिस्टीम होती. ह्या लॉकच्या आतमध्ये अजून एक लॉक होतं ज्याच्यामध्ये पिन कोड टाकायचा होता आणि त्याचे काही स्टेप्स होत्या, प्रोसेस होती. ते सगळे डिटेल्स आम्हाला त्या ओनरने ईमेल केलेले आणि त्या पद्धतीने आम्ही स्वतः हे सगळं मग केलं आणि मग आम्ही तिथे आतमध्ये गेलो. किती है भाई यार, किती मेहनत कर. ओ पॉकेट ए पप्पा नीचे ले. हां पप्पा जिंकला. रेडी शॉट रेडी. हां तो मिनट. 3 2 1 go. Hi guys, welcome to Japan, Tokyo. This is rent room. So now I'm gonna show you everything step by step. First, let's open. This is bed, all bed. These are all cupboards. And here, here. We can go like, see upper part is all like this. And if you want more, we can put that. So, a flexible mats are there right there. If there are 3 children. So let's go to the another room. Here it is. The toilet. Very cool. Show that Japanese toilet. This is called Japanese toilet. These are all buttons and there's a basin. When we flush the toilet, the basin automatically ons. So we can hand wash. So let's go to the another room. This is the living room. And here is the TV. Big screen. Here is our refrigerator. Kitchen. Yeah, kitchen. And this is the basin again here. And these are gas to cook. And this is tea cup like this. And this is the oven. And this is, I think, air fryer. And these are 2 dustbins with this recycling dustbins. It's like a house. The room is like the house. All the refrigerators. And let's go to the other room. So here it is the basin. And to bath there is a bathtub. Washing machine is also there. Yeah, to wash the clothes. And here are some dryers like that. And inside is very big, like washroom. So we can walk here. This is something. Shampoo and conditioner. Yeah, conditioner and shampoo. Bathtub. And the big bathtub. Like this. Cool. हॉटेल बुक करण्याऐवजी एअरबीएनबी बुक करण्याचा फायदा म्हणजे तुम्हाला असा प्रॉपर किचन सेट भेटतो, बेसिक भांडी भेटतात, इवन स्पेशियस रूम भेटतात. सो हा एक चांगला बेनिफिट आहे. आम्ही अराउंड इव्हनिंगला तिथे पोचलेलो 5 वाजता वगैरे आणि खूप टायर्ड होतो. सो आम्ही मॅगी आणलेली इंडियामधून. तर मॅगी बनवण्याचा प्लॅन केला आणि राशी डिड इट. तर आम्ही आहोत टोकियो, द कॅपिटल ऑफ जपान. आणि आम्ही बनवत आहोत तिथे मॅगी. तर आम्ही रेंटसाठी एक रूम घेतला आहे. तर पहिला आपण स्टार्ट करूया. पहिले आपण याला स्पार्क टाकूया. इंडियामध्ये असं करतात पण इथे झालं. आणि मग थोडं आता आपण ते असं इथे ठेवूया. आता ते पाणी जरा बॉईल झालं आहे गरम. तर आपण मॅगी टाकूया. आता आम्ही मसाला टाकणार आहोत. अरे डिश घ्या, डिश. मस्त मॅगी खाल्ली. मग आम्ही बाहेर राऊंड मारायला आलो. त्या दिवशी अल्टरनेटिव्हमध्ये काय होतं ते काही आम्ही केलेलं नाही. आराम केला आणि जस्ट राऊंड मारायला आलो. सो दॅट रेडी टू ईटचे पण पॅकेट्स आम्हाला डिनरसाठी आणायचे होते. तर ग्रॉसरी शॉपमध्ये गेलो
आणि इथे गणपती बाप्पाचं एक कॉमिक बुक भेटलं, म्हणजे ते जापनीज लँग्वेजमध्ये होतं, काही लिहिलं समजलं नाही, पण सरप्राईज वाटलं आम्हाला राशीला की व्हॉट इज दॅट. सो मी दूध आणलं आहे आणि दूधला थोडं गरम करत आहोत. आणि हां, माझं फूड रेडी आहे खायला, रेडी टू ईट. आता मी ह्याला डिशमध्ये ठेवते आणि माझे चॉपस्टिक्स वापरते खायला. आय होप यम्मी असेल. ग्रोसरी शॉपमधून राशीने मग तिला तिच्यासाठी व्हेज पास्ता घेतलेला रेडी टू ईटमध्ये, आणि मी व्हेजचा एक आयटम टोफू आणि करी राईस असा होता तो घेतलेला. हे रेडी टू ईट पॅकेट्स मस्त इझिली भेटून जातात आणि ओव्हनमध्ये जस्ट गरम केले की ते तुम्ही खाऊ शकता. प्रमोदने त्याच्यासाठी एक नॉनव्हेजची डिश घेतलेली आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही सामान पण घेऊन आलेलो, कारण आम्ही इथे 4 दिवसाचा आमचा स्टे होता. तर ब्रेड, बनाना, बेसिक ज्या गोष्टी लागतात स्नॅक्स वगैरे ते आम्ही घेऊन आलेलो. खरं तर त्या दिवशी आमच्या ॲटर्निटीमध्ये काही श्राईन आणि पाक होते, पण आम्ही डिसाईड केलं की जास्त हेक्टिक नको करायला. उशीर पण झालेला, थोडा पाऊसही पडत होता. सो वी जस्ट थॉट की लेट्स रिलॅक्स. आणि ग्रॉसरी शॉपला आम्ही गेलो आणि तिथून रिटर्नला जस्ट वॉक करत होतो. तर तो वॉकिंग पाथसुद्धा एवढा सुंदर होता, म्हणजे रिव्हर साईडला अशी हलकासा पाऊस पडतो आहे, छान अम्ब्रेला होती आमच्याकडे. सो खूप छान वाटत होतं, म्हणजे लिटरली आम्ही खूप मस्त एन्जॉय करत होतो. आणि मला तो मूवीचा डायलॉग आठवला लगेचच, कितना भी ट्राई कर लो बनी, लाइफ में कुछ ना कुछ तो मिस हो ही जाएगा, तो क्यों ना जहाँ है वही का मजा लेते हैं. And we live that moment. सो असा होता सुपर फन डे इन टोकियो. बुलेट ट्रेनचा एक्सपिरियन्स खूप धमाल होता. तुम्हाला मजा आली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असे ट्रॅव्हल व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.